जय महाराष्ट्र मित्रांनो, तर मी आलो होतो एका दिवसासाठी महाराष्ट्रात. तर तुम्हाला जसं हे ऐकून अजब गजब वाटलं असेल तसंच मला पण ह्या कार्यक्रमात गेल्यानंतर अजब गजब वाटलं. तर मी गेलो होतो गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाला, जो अमेरिकेत आमच्या घरापासून एक अर्धा तास ड्रायव्हर आहे, सॉल्ट लेक सिटीमध्ये. तर अमेरिकेत युटा स्टेटमध्ये इतके महाराष्ट्रीयन असतील असं मला स्वप्नात कधी वाटलं नव्हतं. तर मी गेलो होतो जस्ट गुढीपाडव्याचा कार्यक्रम आहे म्हणून टेम्पलला. तर मी बिलकुल एक्सपेक्टेड नव्हतो की इतके सारे महाराष्ट्रीयन तिथं असतील. आणि त्याचे प्रमुख पाहुणे होते MITचे फाउंडर विश्वनाथ कराड. तुम्ही मागं बघू शकता युता मराठी मंडळ. तर ह्या मुलांचा परफॉर्मन्स बघताना मला असं वाटत होतं की मी कुठल्या तरी स्कूलच्या गॅदरिंगमध्ये झालेलो आहे. तर ह्या मुलांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे ॲक्च्युली, पण त्यांच्या पालकांचं जितकं कौतुक करावं ते सुद्धा कमीच आहे. कारण या मुलांच्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसू शकतंय की त्या पालकांनी त्या मुलांना मराठी संस्कृतीत लादलेली नाही आहे. तर ते मुलं मराठी संस्कृती एन्जॉय करतात, ते पण अमेरिकेत राहून. नाहीतर आजकालची गावाकडची मुलं मुंबई पुण्याला शिकायला गेल्यानंतर लगेच आईला मॉम म्हणतात. मला तर इतके सगळे मराठी लोक बघून आणि त्यांच्याशी बोलून एकदम भारी वाटलं. मला तर या सर्व मराठी पालकांचं आणि मुलांचं भरपूर कौतुक वाटलं, पण सगळ्यांनाच वाटायला असं नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला इंडियात राहणाऱ्या पालकांना एकच सांगायचं आहे की अमेरिकेत राहून हे पॅरेंट्स जर त्यांच्या मुलांना मराठी संस्कृती शिकवत असतील, तुम्ही तर नक्की शिकवलं. जरी तुमची मुलं इंडियामध्ये इंग्लिश मिडियमला जात असतील तरी त्यांना जॉनी पापा सोबत शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई कोण होतं हे नक्की माहिती पाहिजे.